सर मी ब्लड अरेंज करण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना ब्लड डोनेट करायचं आहे त्यांनी माझ्यासोबत चला. हो. सावित्री आत्या मला बी द्यायचं आहे रक्त. गडी लहान मुलं ब्लड डोनेट नाही करत बाळा. हॅलो हॅलो येस. एक्झॅक्टली, पण तुमची जी एजन्सी दुसऱ्या सिटीमध्ये आहे तर त्यांना विचारून काही. सर प्लीज ट्राय. ओके थँक्यू सो मच. नाही अरेंज होता. तुमच्यापैकी कोणाचा मॅच होता? हा नाही. अरे बाप रे, पारूला रक्त नाही मिळालं तर ती कोमात जाणार. म्हणजे मरू पण शकते ती. दामिनी, काय झालं? मी काहीच नाही केलंय. डॉक्टर म्हणत होते ना तसं. पेशंटचे वडील किंवा गार्डियन्स कोण आहेत का? मी बाय आहे तिचा. हा एवढा फॉर्म भरून द्या. डॉक्टर साहेब ते नर्स बाई आता देऊन गेले. याचं काय करायचं? अरे हा पेशंटसाठीचा कन्सेंट फॉर्म आहे, तो तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या. म्हणजे कसं पेशंटला जर काही झालं तर तुम्ही तक्रार करणार नाही असा. काय झालं म्हणजे? हे बघा, हा रुटीन प्रोसिजरचा भाग आहे. मारुती दादा सही करा प्लीज. साहेब मामा मी करतो. तुमचं नातं आहे का त्यांच्याशी? हो. डॉक्टर साहेब काही करा, माझ्या पारूला वाचवा. हे बघा, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. सर मी शहरातल्या सगळ्या ब्लड बँक्स हॉस्पिटल्समध्ये चेक केलं, पण बॉम्बे ब्लड ग्रुप कुठेच अवेलेबल नाही. अहिल्याचाही बॉम्बे ब्लड ग्रुपच आहे. पारूला वाचवायचं असेल तर अहिल्याला आणावंच लागेल. मग कठीण आहे बरं का. नाही डॉक्टर, अहिल्याचा सुद्धा बॉम्बे ब्लड ग्रुपच आहे. काय? आणि मग त्यांना लवकरात लवकर इथं बोलवून घ्या. पेशंटला ब्लडची खूप गरज आहे. लवकर बोलवा त्यांना. मारुती नको काळजी करूस, मी अहिल्याला इकडे घेऊन येतो. बाबा लवकरात लवकर आईला घेऊन या. हो मामा आता काळजी करू नका. हा हिचा फोन. हा तिकडचं काहीतरी अपडेट असणार. बघते. आई दिशा, माझ्याकडे ना एक महत्वाची न्यूज आहे. पारूची तब्येत अगदी सिरियस आहे. वा,
काही तर गुड न्यूज आहे. ती जर मेली ना तर माझ्यासाठी बेस्ट न्यूज असेल. तू मूर्ख आहेस का? एवढ्यात कसली मरतीये ती? तिला ना रक्त द्यावं लागणार आहे आणि आत्ताच मला समजलंय की अहिल्या वहिनींचा आणि तिचा ब्लड ग्रुप सेम आहे. त्याच्यामुळे दादासाहेब इथून निघालेत अहिल्या वहिनींना घ्यायला. आता बघ तू काय करतेस ते. ओ ओके. मग मी तिला हे रक्त मिळूच देणार नाही. बघ तू. आणि जास्त जर त्रास वाटला तर ही गोळी द्या. या गोळीने त्यांना शांत झोप लागेल. किती वेळापासून ओरडतीये मी. गरम दूध आणा, गरम दूध आणा, गरम दूध आणा. 1 ग्लास दूध आणायला इतका वेळ लागतो का? सॉरी मॅडम, ऐकू नाही आलं. ऐकू नाही आलं. आणा ते इकडे. जा. आता बघतेच कसं जातात सासूमाम हॉस्पिटलमध्ये आणि कसं वाचवतात त्या पारूला. सासूमाम, गरम गरम दूध पिऊन घ्या. अगं आत्ताच तर ज्यूस प्यायला होता. हो, पण तुम्ही खूप वीक आहात ना आत्ता. दूध प्या आणि छान आराम करा परत. व्हेरी गुड. दिशा, माझा फोन बघू ग जरा. फोन आता असणार आहे माझ्याकडे. मला जर सासरी डॅडचा काही फोन आला तर मी तुम्हाला अपडेट करेन. ओके? पण दुसऱ्या कोणाच्या फोनमुळे डिस्टर्बन्स नको ना. यू नीड रेस्ट. छान आराम करा. डोंट वरी सासू मॉम, मी इथेच आहे तुमच्या जवळ. आता काय सासू मॉम उद्यापर्यंत उठत नाहीत. बघू हॉस्पिटल पर्यंत कसं जात आहेत ते.
वहिनीने काही खाल्लंय का? हो मोहन अंकल, त्यांना झोपायच्या आधी मी दूध दिलं होतं, मग मेडिसिन्स घेऊन त्या झोपल्या. ठीक आहे. अहिल्या अहिल्या दादा, अरे तू आत्ता तर हॉस्पिटलला गेला होतास ना, इतक्या लवकर कसं काय आलास? आणि पारूची तब्येत कशी आहे? सिरियस आहे. तिला आत्ता रक्ताची खूप गरज आहे, म्हणून तर अहिल्याला न्यायला आलोय. पण सासरे डॅड, रक्ताची गरज आहे तर हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक असेल ना, त्यातून त्या म्हणावं. सासू मॉमची उगाचच कशाला दगदग. दिशा थांब जरा तू. अहिल्या अहिल्या उठ ना ग. ए अहिल्या. सासरे डॅड, त्यांनी मेडिसिन्स घेतल्यात आणि मग त्या झोपल्यात, त्यामुळे त्यांना गाढ झोप लागली असेल. अँड शी नीड्स रेस्ट. आता पारूला अहिल्याची जास्त गरज आहे, कळलं? अहिल्या अहिल्या उठ ना. पारूला खरंच गरज आहे का रक्ताची? अहिल्या. बाबांचा फोन. बाबा. आदित्य, अरे काही केलं अहिल्या उठतच नाही रे. काय उठत नाही म्हणजे? बाबा उठवा ना तिला. मी खूप प्रयत्न केले पण नाही उठत रे. कदाचित औषधांमुळे झोप लागली असेल तिला, पण मी प्रयत्न करतो, बघतो. हा प्लीज प्लीज बाबा. अहिल्या, ए अहिल्या अहिल्या उठ ना. खरंच गरज आहे का आत्ता पारूला तुझी? देवी येत आहेत ना, पेशंटला ब्लडची खूप गरज आहे. सॉरी डॉक्टर, आम्ही प्रयत्न करतोय पण आईचं येणं अवघड दिसतंय. काय? म्हणजे ऍक्च्युली काय झालं की पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. डॉक्टर डॉक्टर. देवा, हे फळ दिलं माझ्या कष्टाला. आतापर्यंत इतकी वर्ष इमाने इतबरे किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करत आलोय. पोटच्या पोरांना लांब ठेवलं, राबलो. आणि माझी पारू तर देवी आई असं म्हणत लहानाची मोठी झाली. तिची जीभ कधीच थकली नाही देवी आईचं गुणगान गात गात. अरे एवढी श्रद्धा एखाद्या माणसाची एखाद्या देवावर आजपर्यंत कधी मी बघितली नाही. आज माझ्या पारूची देवी आई नाराज आहे तिच्यावर रागावली. पारू ना स्वतःच्या जीवाचा विचार न करता देवी आईचा जीव वाचवला. आणि आता माझ्या पारूचा जीव वाचवण्यासाठी देवी आई इथं येऊ शकत नाही येऊ देवा. अरे कसलं नशीब लिहिलंय. असं नको बोलू, माझ्या ताईला काय भेटणार बोलणार. मामा
आम्हा होईल सगळं नीट, नका काळजी करू. प्रीतम बाबा, आजपर्यंत तुम्ही माझ्यासारखं कमनशिबी बाप बघितलं का कुठं? पारू सारखी पोर आहे माझ्या पदरात, पण तिचा जीव वाचवायचा सोडून मी हातावर हात ठेवून बसलोय आणि कुणीतरी येईल तिचा जीव वाचवेल याची वाट बघतोय. पारू माझ्याच रक्ताचा अंश, पण माझंच रक्त तिच्या उपयोगाचं नाही, उपयोगाचं नाही. रडू नको. हा प्रीतम इतका उडाणटप्पू मुलगा, कधीच कोणासाठी धडपडत नाही, पण या फालतू मोलकरणीसाठी जीवाचा रान करतोय. माणसं अशी का वागतात ना मला कळत नाही. असो, ती दिशा तरी तिकडे नीट वागली म्हणजे मिळवलं. पारूला काही होणार नाही ना? नाही होणार, होईल सगळं ठीक प्रीतम. सॉरी, मला नाही माहिती मी काय एवढा हायपर होतोय, पण तुझं हे रूप पहिल्यांदाच बघतोय रे मी. नेहमी एनर्जीनं भरलेला, सगळ्या गोष्टी हसत खेळत घेणारा, कुठलीच गोष्ट सिरियसली न घेणारा, आपलं मौल्यवान आयुष्य हातातून वाळूसारखं घालवेल का काय अशी भीती वाटत असलेला माझा प्रीतम आज वेगळाच दिसतोय रे मला. नाही तू इमोशनल आहेस हे माहिती होतं मला, पण इतका आज अहिल्याचे संस्कार दिसले मला तुझ्यावर. प्राऊड ऑफ यू. काय रे बाबा, ती बेस्ट फ्रेंड आहे माझी, आणि या इतक्या प्युअर फिलिंग्स आहेत ना, या आधी कोणाबद्दलच वाटलं नव्हतं. ती स्वतः इतकी प्युअर आहे, इनोसंट आहे ना, की ती सोबत असेल ना असं वाटतं की सोपं आहे सगळं, कसलीच गरज नाहीये. बदललेला प्रीतम आहे ना, फक्त ते पारूमुळे आहे बाबा. माझी अशी जादूगर मैत्रीण आहे ना, तिला गमवायचं नाही मला बाबा, मला नाही गमवायचं. प्लीज वाचवा तिला. बोल ग. हॅलो, ऐक ना, काय म्हणतायत आमच्या अहिल्यादेवी किर्लोस्कर? शी इज परफेक्टली फाईन नाव. त्यांना एकदम गाढ झोप लागली. त्या काय हॉस्पिटलपर्यंत पोहोचत नाहीत. केलंय मी सगळं इकडे मॅनेज. हो का? अगं पण आदित्य निघाला इथून. मला वाटतंय बहिणींना आणण्यासाठीच तिकडे निघालाय तू. आदित्य निघालाय? डझंट मॅटर, कोणीही येऊ देत. अहिल्यादेवी किर्लोस्कर उद्या सकाळपर्यंत काही झोपेतून उठत नाहीत. वा, कसं कसं जमतं ग तुला? ते काय ना, सगळ्यांच्या शरीरात ब्रेन नावाचा एक ऑर्गन असतो. तो जर नीट यूज केला ना, मग सगळ्या गोष्टी सॉर्टेड होतात. ब्रेन अरे तुझ्याकडे तर नाही. हां, ब्रेन तुला कळलं नसेल ना. ब्रेन म्हणजे मेंदू. मेंदू. फोन ठेव. माहिती आहे म्हणे, स्टुपिड.